माझ्या गुरुचरित्र पारायणचा 7वा दिवस आणि आज सकाळी 3:30लाच उठले मी बरोबर ब्रह्ममुहूर्तावर आणि त्यानंतर अंघोळ वगैरे परत माझी तयारी वगैरे केली आणि जे आपण जिथे फोटो वगैरे ठेवतो महाराजांचा किंवा आपण मूर्ती ठेवतो चौरंगावर ते पहिले सगळे त्यांना अंघोळ वगैरे घालायची रोजच. जेव्हा आपण पारायण 7 दिवस करत असतो त्या 7 दिवसात रोज हे करायलाच लागतं. म्हणजे देवांना अंघोळ वगैरे घालायचं असते आणि जिथे ती फुलं वगैरे पडलेली असतात, तांदूळ पडलेले असतात चौरंगावर, ते सगळी ती जागाने स्वच्छ करायची असते. बघा आपण काय देवांना घटी बसवलेलं नाही आहे, त्यामुळे देवांना रोज ही अंघोळ वगैरे झालीच पाहिजे. छान असे वस्त्र घातले पाहिजे. आज पौर्णिमा असल्यामुळे ना मी महाराजांना छान असे बघा कपडे घातलेत, दत्तगुरू महाराजांना पण. आणि सगळ्यांची जी फुलं वगैरे असतात ती पण काढायचे. छान अशी गुलाबाची फुलं आणली होती तर तीच ठेवलेत मी. तुमच्याकडं कोणतीही फुलं असू द्या ते ठेवले तरी चालतील, फक्त फुलाचा सुगंध आला पाहिजे अशीच फुलं आपल्याला देवांना ठेवायची आहेत. आता तर बाजारात चाफ्याची पण फुलं भेटतात, पण मला आणायलाच भेटली नाही. माझ्याकडे गुलाबाची फुलं होती म्हणून मी तीच ठेवलेत. आणि पारायण करायच्या आधी कधी पण आहे ना 1 माळ गायत्री मंत्राची आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जप करायचे, त्यानंतरच आपण पारायणाला सुरुवात करायची. आणि पारायण जे लोक करतात ना त्यांना पण आहे ना खूप नियम असतात. म्हणजे जेवणामध्ये तुम्ही सात्विक आहार घ्यायचा आहे, कांदा लसूण अजिबात खायचा नाही आहे त्याच्यामध्ये. आणि नेमक्याच म्हणजे भाज्या खायच्यात. परत तुम्हाला झोपण्यासाठी पण तुम्ही चटईवर झोपायचं आहे. सोफा बेड वगैरे असेल त्याच्यावर अजिबात झोपायचं नाही आहे. आणि लग्न झालं असेल तर पवित्रता राखायची आपण. आणि खूप सारे नियम असतात, आपण पाळू तेवढे कमीच आहेत, पण जे आपल्याला पाळायला जमतात ते पाळलेच पाहिजे आपण. जर कोणाला त्रास असेल पाय गुडघ्यांचा वगैरे दुखत असतील, कमरेचा, त्यांनी हे नाही केलं तरी चालेल. आणि आज शेवटचा माझा 53वा अध्याय वाचून झाला आहे. आणि वाचून झाल्यानंतर ना हे छोटंसं बाळ बघा ही माझ्याकडे असते, सांभाळते मी हिला. हिची मम्मी ऑफिसला जाते, पण तिने आजच्या दिवशी मला आहे ना गुलाब द्यायला आली सकाळी. तिला स्कूलला जायचं होतं. पण खरंच हे बघून आहे ना कुठंतरी माझ्या मनाला एकदम वेगळंच वाटलं, कारण की कोणीतरी मला गुरु मानले. हे एक ऐकून म्हणजे बघूनच हे सगळ्या गोष्टी आहेत ना मला खूप नवल वाटल्यात. कारण की बघा मी नेहमी सगळ्यांनाच गुरु मानते, कारण की माझ्यापेक्षा मोठे आहेत सगळे, त्यांना गुरु मानतो. देवांना आपण आपला गुरु मानतो, पण आपल्याला कोणतरी गुरु मानतं आहे याच्यातच म्हणजे किती छान वाटतं. मला खरंच खूप छान वाटलं आज. आणि आज उद्यापन करायचं होतं त्यामुळे जेवणाला सुरुवात केली. इथे कुकर लावला आहे मी, चण्याची भाजी डाळ भाताचा एकत्रच लावलं आहे, म्हणजे कसं एका याच्यातच पटकन होऊन जातं. आणि पीठ मळून घेते इथे. तर पोळ्या करतात आजच्या दिवशी, पण मला काय एवढ्या जमत नाही पोळ्या. व्यवस्थित येतात पण एवढ्या जमत नाही, कधी पुरण वगैरे चुकतं. आणि आज खूप धावपळ होती माझी, त्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही पुरणपोळ्यांची. आणि इकडे ना चण्याची भाजी करणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकणार आहेत मी, त्यामुळे त्या वेगळ्याच शिजवल्यात. आणि आजच्या दिवशी आहे ना घेवड्याची भाजी ही करायलाच लागते, तर मी पण घेवड्याची भाजी करणार आहे. दत्त महाराजांना फार आवडते आणि स्वामी महाराजांसाठी चण्याची भाजी करणार आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु यांना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. म्हणूनच म्हणतात ना, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनातील सर्व गुरूंना प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. तसेच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महान ऋषी वेदव्यास, भारताचे रचनाकार व वेदांचे विभाजन करणारे ऋषी यांचा जन्म झाला होता असे मानले जाते. त्यांनी वेदांचे 4 भाग केले, महाभारत आणि अनेक पुराणांची देखील रचना केली होती. त्यामुळे त्यांना आदिगुरू म्हणून ओळखले जाते. गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारे शिक्षक नव्हे, तर आई वडील, संत, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आपल्याला जीवनातील योग्य दिशा देणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरुच असते. कल्पना करा की तुम्ही एका घनदाट जंगलात आहात आणि 4ही बाजूंनी अंधार आहे. पुढे काहीच दिसत नाही आहे व त्यात कोणता रस्ता योग्य आणि कोणता चुकीचा जर हेच समजत नाही आहे. आणि तेवढ्यात तिथे एक व्यक्ती हातात कंदील घेऊन येतो आणि तुम्हाला म्हणतो, माझ्या मागे मागे या, आणि तुम्ही देखील त्याच्या मागे मागे जाता. तो व्यक्ती तुम्हाला सुरक्षित बाहेर आणतो. म्हणजेच याचा अर्थ आपल्या आयुष्यात देखील दिवा घेऊन येणारा माणूस म्हणजे आपला गुरुच असतो. संत देखील म्हणतात, गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून जीवनात योग्य गुरु मिळणे हे मोठे भाग्याचेच मानले जाते.
आणि असं काय नसतं का गुरु मानणं म्हणजे मोठे माणसं असतात आपल्यापेक्षा वयाने ते गुरु असतात आपले, असं काही नसतं. आपल्यापेक्षा बघा कधी कधी लहान मुलं असतात, आपली मुलं स्वतः आपल्याला काहीतरी गोष्टी शिकवतात, म्हणजे तो एक गुरुच झाले आपले. त्यामुळे गुरु हा कोणत्याही वयाचा असू शकतो. तर इथे छान माझं असं जेवण चालू आहे. तर सगळं जेवण झालं आहे. मी आज शेवयांची खीर केली आहे, घेवड्याची भाजी केली आहे, परत हे आळूच्या वड्या बघा आता तळते आहे मी, आणि एकीकडे चपात्या करते. मला चपात्या ना उभ्या राहूनच येतं पटापट जमतात. ते बसून आधी चपात्या करायच्या नंतर भाजायच्या, मला ते खूप टाईम वेस्ट वाटतो. तर इकडे एका साईडला मी चपात्या लाटते आणि तिथेच भाजते, शेकवते चपात्या. त्याने आपला टाईम पण वाचतो आणि पटकन स्वयंपाक होतो. माझा स्वयंपाक हा 1.5-2 तासातच झाला आहे आजचा सगळा. तर कारण की मला करायचंच होता दत्त महाराज, परत 12 नंतर 12 ते 1-2पर्यंत आपण नैवेद्य दाखवू नाही शकत, मग त्याच्या आधीच दाखवणार आहे मी नैवेद्य. तर 10-10:30 वाजतील नैवेद्य दाखवेपर्यंत. आणि आज माझे आहो पण घरी होते, गुरुपौर्णिमा होती ना आज, त्यामुळे त्याच्याच हाताने आज छान अशी आरती पण करून घेतली आणि नैवेद्य पण दाखवते. आपल्याला एकूण 5 नैवेद्य तयार करायचे असतात. पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी, दुसरा नैवेद्य स्वामी महाराजांसाठी, तिसरा नैवेद्य गुरुचरित्राच्या पोथीसाठी, चौथा आपल्या गाईसाठी आणि 5वा आपल्या कुलदेवतेसाठी. तर कुलदेवतेसाठी मी देवघराच्या इथे ठेवलं आहे नैवेद्य, आणि हे 4 नैवेद्य इथे ठेवलेत. तर छान अशी आजची पूजा झाली आणि खरंच वेळेवर सगळं झालं ना तर खूप छान वाटतं. आणि ना खरंच आपण जर मनोभावे पूजा ही केली ना, म्हणजे गुरुचरित्राचं पारायण केलं ना, तर खूप छान अनुभव येतात. मला ह्या 7 दिवसातच एक अनुभव आला आहे, मी तुम्हाला सांगते. मी ना रोज सकाळी 3-3:30ला उठायची. तर 5व्या दिवशी आहे ना मला जागच येत नव्हती. मी तरी रोज अलाराम लावायची, तरी मला जाग येत नव्हती. मी उठायची, अलाराम बंद केला आणि परत झोपायची. तर मला झोपच आली आणि थोड्या वेळाने ना आमचा कोको आहे ना, म्हणजे माझी माऊ, तिने मला जागं केलं, माझ्या कानाजवळ येऊन ओरडायला लागली. तर मी खरंच धडपडून जागी झाली. तर 3:45 झालेले. मला एवढं म्हणजे हे वाटलं ना, बाबा मला स्वामी महाराजांनीच कुठे त्याला बुद्धी दिलेली का त्याने येऊन मला जागं केलं. मला खरंच आहे ना ह्या गुरुचरित्र पारायणामध्ये ना ह्या 7 दिवसामध्ये हा खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि माझ्याबरोबर ही गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे मला खरंच असं कुठंतरी वाटतं की पारायण करताना स्वामी महाराज आणि दत्तगुरू महाराज हे कायम आपल्यासोबत असतात. आणि ही ना आमच्या शेजारची मुलं आहेत, जी ना मी काही देवाचं करू दे, म्हणजे संध्याकाळची जरी शुभंकरोती बोलत असेल ना तरी छोटी मुलगी येऊन ना माझ्या बाजूला उभी राहते. आणि असं बोलतातच ना, जेव्हा आपण मोठी माणसं काही करू ना ज्या गोष्टी, त्याच बघून लहान मुलं करत असतात. त्यामुळे जर आपण चांगल्याच गोष्टी केल्या तर त्या पण लहान मुलं चांगल्याच गोष्टी करतील. तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला माझा. तर तुम्हा सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.